ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज शनिवार 8 मे 2009. वैशाख पौर्णिमेचा दिवस. हिलाच बुद्ध पौर्णिमा म्हणतात. मागच्या पौर्णिमेला काही कारणाने पूज्य माऊलींच्या दर्शनाला येताना आल्याने मनोमन त्यांची क्षमा प्रार्थना केली आणि त्यांचे दर्शन करून सत्संगात सहभागी झाले. आज शनिवार असल्यामुळे गायत्री यज्ञ संपन्न होताच तेथे सत्संग चालू झाला. भजनं झाली. आरतीनंतर पूज्य गुरुदेव पटांगणात येऊन नेहमीच्या ठिकाणी बसण्यास गेले. आमच्या मुलीचा विवाह 20 मेला असल्यामुळे आम्ही साधक वर्गाला लग्नपत्रिका घेऊन गेलो होतो. त्या दिल्यानंतर पूज्य गुरुदेवांच्या चरणी अर्पण केलेली पत्रिका त्यांनी वाचली. परमपूज्य सद्गुरुदेव आसारामजी बापूंचा आशीर्वाद स्वरूप फोटो मुद्रा आवडल्याचे माऊलींनी सांगितले आणि लग्नासंबंधातील मत विचार सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. परमपूज्य माऊली म्हणाले, तुमच्यातील नम्रता दाखवायची तुम्हाला ही खूप मोठी संधी चालून आली आहे. तुम्ही दोघंही समंजस आहात. तुमच्या वर्तणुकीतून शिष्यत्व पूर्णपणे झळकलेलं असावं. लग्न म्हटलं की रुसवे, मान पान सर्व आलंच. ते आपल्याला सांभाळावंच लागणार. आपण आतापर्यंतच्या आयुष्यात खूप जणांकडे जेवण घेतलं, वस्त्र घेतली. आता आपल्याला उतराई होण्याच्या या संधीचा पुरेपूर लाभ उठवायचा. आपल्या कार्यासाठी दूरवरून आप्त इष्ट सोयरे येतात. त्यांच्या प्रत्येकाबरोबर बोलणं गरजेचं असतं, पण ते शक्य होत नाही. म्हणून आपण प्रवेशद्वाराशी स्वागतासाठी प्रसन्नतेने हात जोडून उभे असावे. म्हणजे तुम्ही सर्वांना भेटलात असे होईल. तुमच्या दोघांचा पेहराव असा असावा की खूप भपकाही नाही आणि खूप दरिद्री पण नाही. नम्रतेचा, शालीनतेचा उच्चांक. लग्नात काहींना खूप पानाची अपेक्षा असते. अशा व्यक्तींना एकदम VIP लाईनमध्ये बसवावं. त्यांना अशा व्यक्तीच्या ताब्यात द्यायचं की ती व्यक्ती जिच्या अधीन आहे त्या व्यक्तीचं ती ऐकत असेल. पण तेव्हा माझ्या मनात आलं की एखादी व्यक्ती अशी असते की तिला मानपान तर लागतोच, पण मी म्हणेल तेच बाकीच्यांनी करावं. ती कोणाचंही ऐकण्यात खुश नसते. मग तिला कसं सांभाळायचं असं मनात येऊन मी गुरुदेवांना विचारलं. तेव्हा पूज्य गुरुदेव म्हणाले, अशा व्यक्तीला खूप मान देत राहायचा. आपली इच्छा नसली तरीही. आणि लग्न सोहळ्यात त्या व्यक्तीला 1 नंबरला बसवायचं. दुसरे असे की काही व्यक्ती चुगलखोर असतात. अशा 2 व्यक्तींना एकत्र येऊ देता कामा नये. त्यांची नेमणूक 2 वेगवेगळ्या कामांसाठी करायची, म्हणजे ते आपल्या कार्यात विघ्न आणणार नाहीत. देणे घेण्यासाठी मुख्यतः साड्या वाटप असेल तर एकीवरच विसंबून राहू नये. कारण ती व्यक्ती काम जरी व्यवस्थित करत असली तरी समजा तिच्या सासूने तिला हाक मारली तर ती हातातील काम सोडून जाईल. मग तिच्याकडून अर्धवट राहिलेल्या वाटपाचा तुम्हालाच त्रास होईल. माणसामध्येही 2-3 जवळच्या व्यक्तींकडे काही पैसे देऊन ठेवावे, म्हणजे ऐनवेळी त्यांना तुम्हाला मागावे लागणार नाहीत. लग्न म्हटले की अन्नदान महत्त्वाचे. त्यातही 10-15% जास्त ठेवावे. उरले तर अनाथ आश्रम, स्नेहालय किंवा कुष्ठधामला पोच करता येईल. पण कमी पडले तर ते ऐनवेळी धावपळ होईल. केटरर्स चांगला आहे, पण त्याला काही प्रॉब्लेम आला तर दुसरी व्यक्तीही विचारात असू द्यावी. मुलीचं काय? मुलगी तर 1 ना 1 दिवस सासरी जाणारच असते. आतापर्यंत त्यांची अमानत म्हणून आपण तिला सांभाळतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कार्य तुम्ही करत असताना एक लक्षात ठेवायचे की हा पूज्य बापूंचाच कार्यक्रम आहे आणि त्यात आपण पूर्णपणे सहभागी व्हायचं आहे. मंडपात काही सुगंधी धूप किंवा अगरबत्तीची व्यवस्था करता आली तर चांगलंच. पूज्य बापूंची मुद्रा ह्या पत्रिकेत वेगळीच आहे. लग्नासाठी याचीच मोठी फ्रेम करून घेतली तर ती या प्रसंगाला खूप शोभेल. हे सर्व करत असताना डोकं मात्र एकदम थंड ठेवायचं आहे. तुम्हाला ते जमणार नाही, पण तरी प्रयत्न करायचा. अशा कार्यक्रमात विघ्न आणणारे आपलेच जवळचे असतात. त्यामुळे कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही शांत असलात तर काही बिघडणार नाही. इतकं शांत की जणू बर्फच. तशी सद्गुरूंची कृपा शक्ती काम करतेच, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनाही त्रास होणार नाही हेही साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सर्व कार्यात आपण एन्जॉय पण करायचा, म्हणजे निष्ठेने कर्तव्य करताना आनंद पण लुटायचा. सर्वांमध्ये सहभागी व्हायचं. दुसरं म्हणजे मुलाकडच्यांना सांगायचं की तुमच्या काही सूचना असतील, काही अडचणी असतील, त्या तुम्ही म्हणणे अगोदरच आम्ही मान्य केलेल्या आहेत. फक्त त्याची पूर्तता करण्यासाठी आम्हाला अवधी लागेल, संधी द्या ती. पण त्याला सांगण्यापेक्षा आमच्याकडे ह्या 2 व्यक्तींना सांगा ज्या समंजस आहेत, म्हणजे आम्हालाही ते सोपं जाईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर सगळं व्यवस्थित पार पडेल. असं म्हणून गुरुदेवांनी त्यांचं बोलणं संपवलं होतं. मला आठवण आली होती. आज हे प्रवचन जेव्हा लिहिलं तेव्हा मुलीच्या लग्नाच्या दिवसाची मला आठवण आली. 20 मे 2009. परमपूज्य वचन माऊली आज येथील हुंडेकरी लॉन्समध्ये चिरंजीव स्वप्नाली व चिरंजीव संदीप यांच्या लग्न सोहळ्यात उपस्थित झाले होते. पूज्य माऊली आले म्हटल्यावर मनातून आणखी उत्साहित होणं साहजिकच होतं.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त व्हावं हा प्रयत्न केलेला होता. ते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेले तेव्हा असं वाटलं की लग्नात सत्संग नसून सत्संगातच हे लग्न आहे. वातावरण एकदम शांत होतं. पूज्य माऊलींची मुद्रा आज खूप प्रसन्न वाटत होती. ते म्हणाले, या नवदाम्पत्याचे जीवन सुख समृद्धी धनधान्याने परिपूर्ण व्हावे. त्यांच्या हातून माता पिता गुरु वडीलधारे आणि समाजाची सेवा घडो आणि त्याबरोबरच त्यांच्याकडून खूप परमार्थ हो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. नंतर पूज्य माऊलींना नवदाम्पत्याने नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, जीवनात तडजोड ही करावीच लागते. तडजोड केली तर जीवन सुखमय होते. पूज्य माऊलींच्या चरणाशी आज जास्त वेळ बसता आले नव्हते, परंतु त्यांच्या नजरेतील भाव खूप काही सांगून गेले. ते होते म्हणूनच एवढी नीरव शांतता जाणवली. बापूजींचं अस्तित्व मला जाणवत होतंच. तुळशीला पाणी घालतानाही म्हणून ध्यान लागत होते. त्यांच्याबरोबरच पंढरपूरचे पूज्य कैकाडी महाराजही आलेले होते. या दोन्ही संतांच्या व्हायब्रेशनमुळेच एवढे शांत व सुव्यवस्थिततेचे रूप आले होते. पूज्य माऊली जाण्यासाठी निघाले तेव्हा ते म्हणाले, माझ्या जगण्याचं आज सार्थक वाटतं. अशा या कार्यात मला सहभागी होता आलं. आज साक्षात बापूजी इथे उपस्थित होते. किती मोठे पण हे संतांचे, तेच तर करून घेतात. पूज्य माऊलींना निरोप दिला. ते गेले. मन खूप भरून येत होतं. माझे बापूजीच मला माझ्या माऊलींच्या रूपात सांभाळत आहेत. पदोपदी त्यांचे मार्गदर्शन होत असते. आपण सद्गुरूंचं चिंतन करावं आणि ते आपल्या चिंतेचं हरण करतात. आज खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आज एक महत्त्वाची जबाबदारी गुरुदेवांनी पार पाडून घेतल्याने खूप हलकं आणि प्रसन्न वाटत होतं. मुलीचा निरोप घेताना डोळ्यातून अश्रू येत नव्हते. म्हणण्यापेक्षा अश्रूच्या मुळाशी माऊलींनी जीवन काय, जगणं काय, माया काय, मोह काय हे सत्य मुरवलं होतं. नंतर एकदा विचारलंही त्यांनी, तुम्ही दोघं रडलात का? नाही म्हटल्यावर म्हणाले, तुम्ही आता समंजस झाला आहात. मुलीला आज आनंदाने सासरी पाठवलं होतं. 2-3 महिन्यांपासून साधनेत फार व्यत्यय येत होता. तेव्हा मी गुरुदेवांना म्हणाले होते, माऊली सगळा गोंधळ आहे, साधनेचा बोऱ्या वाजलाय. तेव्हा गुरुदेव म्हणाले, लग्नानंतर 15 दिवसांनी पुन्हा सगळं सुरळीत होईल. हे आठवलं. आजपासून पुन्हा पहाटेची साधना चालू झाली. ती सद्गुरू कृपेनेच. तेच तर परमार्थाचा मार्ग सुखकर करतात. तेच करता आहेत, तेच करविता. आज पूज्य माऊलींची खूप आठवण येत आहे. 1 महिन्यापूर्वीचा सत्संग आज शब्दातून उतरविताना माऊली माझ्या जवळच आहेत हे जाणवतं. पण न जाणू कोणती आठवण व्याकुळ करते ते मात्र समजत नाही. उद्या पौर्णिमा आहे. त्यांचे दर्शन घेण्याचे योग ते घडवून आणतीलच. पण कधी कधी विरहाची पीडा असह्य होते. देहाचे बंधन बाजूला ठेवून सूक्ष्म रूपाने त्यांच्या चरणाची बसावीशी वाटते. पूज्य बापूंनी दिलेला होमवर्क पूज्य माऊली करून घेतात तेव्हा मन त्यांच्या चरणाशी घोटाळतच राहते. कमी पडते ती मी आणि कमी पडते माझी साधना. आता सगळंच संपवायचं आहे. कर्तव्यातही परमार्थ करून घेणारे असे महान संत माझ्या नशिबी आहेत. त्यांचं सानिध्य मला मिळत आहे. त्यांनी त्यांच्या चरणाशी मला थोडी जागा दिली, हे माझं भाग्य आहे. आता एकच वाटते, हे परमेश्वरा, माझ्या सद्गुरूंना आनंद मिळेल असंच कार्य माझ्या हातून घडत राहो. त्यांनीच प्रेरणा देऊन ते करूनही घ्यावं. मग देह जावो अथवा राहो. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.